पाहुणचारासाठी परफेक्ट विदर्भाची स्पेशालिटी एकदम झणझणीत आणि सॉफ्ट पाटवडी रस्सा भाजी करते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हाय, मी स्नेहा आणि पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करत आहे एका नवीन रेसिपी व्लॉगमध्ये। सर्वात आधी एका पॅनमध्ये तेल घातलं। तेल गरम झालं की मोहरी, जिरं आणि लसूण मिरची कोथिंबीरचं वाटण केलं होतं ते घातलं। छान मिक्स करून घेतलं। बारीक कापलेला कांदा घातला। कांदा मस्त फ्राय करून घेतला। आता हळद, लाल तिखट, धनेपूड, गरम मसाला घातला आणि 1 ग्लास पाणी घातलं। चवीनुसार मीठ घातलं, पण ते क्लिप शूट करायचं राहून गेलं। मी 1 कप बेसन घेतला, त्यासाठी 1 ग्लास पाणी बरोबर होतं। पाण्याला मस्त उकळी आली की त्यात बेसन घालते। मिक्स करत करत हळूहळू पूर्ण बेसन घातला आणि गुठड्या मोडत गेली। खूप लोक पाण्यात मिक्स करून करतात, पण मला या पद्धतीने केलेल्या वड्या जास्त आवडतात। दोन्ही पद्धतीने केलेल्या वड्यांची चवसुद्धा वेगवेगळी लागते। आता मी झाकण ठेवून 3-4 मिनिटाची वाफ काढून घेतली। एका बाजूला एका ताटाला तेल लावून त्यात हे बेसन घातलं आणि चमच्यानेच बरोबर थापून घेतलं। सर्व बाजूने सेम लेवलच्या वड्या होतील असं मी थापलं। आता रस्स्यासाठी मसाला करते। थोडेसे खडे मसाले छान भाजून घेतले, सोबतच सुक्कं नारळ भाजलं, साईडला काढून घेतलं। आता कांदा मस्त ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतला, सोबतच टोमॅटोसुद्धा, आणि या सर्वांची पेस्ट करून घेतली। इकडे हे बेसन थंड झालेलं आहे। मी वड्या कापून घेते। मस्त आरामात अशा वड्या कापायला जमत आहेत आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर टेक्स्चर आला आहे वड्यांना। साईडचं मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं। या वड्या अशाही खायला खूप टेस्टी लागतात। आमच्या पिल्लूने तर अशाच खाल्ल्या। आता कढईत तेल गरम झालं की तेजपान घातला, थोडीशी कसुरी मेथी, करून घेतलेली पेस्ट आणि अद्रक लसणाची पेस्ट पण घातली आणि तेल सुटेपर्यंत मसाला छान शिजवून घेतला। त्यानंतर लाल तिखट, हळद, धनेपूड, गरम मसाला आणि गोडा मसाला घातला। थोडंसं पाणी घालून मिक्स केलं आणि चवीनुसार मीठ घातला। अजून 3-4 मिनटं मसाला शिजवला। नंतर 1.5 ते 2 ग्लास पाणी घातलं आणि उकळी येईपर्यंत शिजवून घेतलं। सर्वात शेवटी कोथिंबीर घालून गॅस बंद केला आणि आपला पाटवडीसाठीचा रस्सा तयार आहे। सर्व करताना आधी पाटवडी ठेवून त्यावर रस्सा घालायचा। खूप लोक रस्स्यातही पाटवडी घालतात, पण त्या थोड्या वेगळ्या पद्धतीने कराव्या लागतात। ती रेसिपी पण मी नक्कीच करून दाखवणार आहे। आणि तयार आहे आपली पाहुणचारासाठी स्पेशल अशी विदर्भ स्टाईल झणझणीत पाटवडी रस्सा भाजी। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। थँक्यू।